गाईज गणपती पण येत आहे. हेलो गाइस, वेलकम और वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल. और आज है ड्रीमी डेस्टिनेशन येत राहतं तोंडामध्ये सवय होऊन गेली. सो मी आज घेऊन आली आहे मीशो हॉल. ॲज यू नो, राखी इज ऑन द वे. अँड गाईज गणपती पण येत आहे. माझा फेवरेट फेस्टिवल आहे आणि मी आता सुरू करणार आहे गणपतीचा फर्स्ट डे, सेकंड डे, लास्ट डे, एव्हरीथिंग. सो त्याच्यासाठी पण रेडी राहा. अँड ऑल्सो नवरात्री पण येते. दोघं माझे फेवरेट फेस्टिवल्स आहेत अँड त्यात ट्रेडिशनल लागतं. सो गणपतीला घ्यायला एक ड्रेस लागेल, गणपतींना सोडवायला एक ड्रेस लागेल. तर मी ही सिरीज स्टार्ट केली. या सिरीजमध्ये तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल मला कमेंट्समध्ये सांगा. तर आता आपण सुरू करू आपला फर्स्ट ड्रेस. गाईज वी हॅव दिस पिंक पेस्टल कलर ड्रेस अँड याची पॅकिंग पण खूप छान दिसते. तर बघूया. तुम्ही माझा पहिलेचा मीशो हॉल बघितला असेल, तुम्हाला माहिती असेल मला पेस्टल कलर्स खूप जास्त आवडतात. हो, माझी फेवरेट ओढणी, मला ओढणीवाले ड्रेसेस खूप जास्त आवडतात. आणि पहिली आली ओढणी बघा. वाव, त्याला एम्ब्रॉयडरी केलेली लेसिंग. तुम्हाला नेट दाखवते. आणि ही लेस वाजते सुद्धा आहे. किती छान एम्ब्रॉयडरी केली पा, किती सुंदर दिसते. आणि हे लेस पण त्याला खूप छान दिसते. मला अशा ओढण्या खूप आवडतात. त्याच्याने पूर्ण लुक येणार त्याला. ओके, नेक्स्ट बघू आपण. काहीच हे मी शरारा टाईपमध्ये ऑर्डर केलं आहे आणि हे पूर्ण असं नेटमध्ये आहे. आणि याला पण इथे एम्ब्रॉयडरी वर्क, खाली इथे सिल्वर थ्रेडमध्ये वर्क केलं. हे एकदम क्लासी दिसतं आहे. आणि हे नेटमध्ये याला आहे हे इलास्टिक कलर पण खूप छान आलेला आहे बघा. आणि मी याला ट्राय करायला खूप एक्सायटेड आहे आता. ओके, आता नेक्स्ट बघू. ओके, नेक्स्ट मेन कॅरेक्टर ही आहे कुर्ती. ही मी एस साईजमध्ये ऑर्डर केली आहे. आणि याला पण मस्त अशी एम्ब्रॉयडरी आहे. तुम्हाला हे असं मस्त, याला पण सिल्वर थ्रेडमध्ये वर्क आहे आणि एम्ब्रॉयडरी मिक्स. याला पण खाली लेस आहे. हे असं किती छान दिसतंय पण खालची साईड. अशी कुर्ती आहे. अँड फॉर शुअर हे मला लूज होणार आहे, तर मला याला फिटिंग करण्याची गरज आहे. काहीच याची एक गोष्ट मला म्हणजे नाही आवडली की याला ॲडजस्टेबल पाहिजे होतं. बस तेवढी एक गोष्ट मला नाही आवडली. बाकी आहे खूप छान सगळं. काहीच आता मी ट्राय करते अँड देन आय टॉक यू. मला 1500 मला वर्थ नाही वाटत ते क्वालिटीनुसार. बट लुक वाईज खूप छान आहे. तुम्ही घेऊ शकता. मला आवडला आहे. बट थोडंसं रेंज कमी पाहिजे होती बस. ओके, आता नेक्स्ट हा मी केला आहे अनारकलीमध्ये. हा पण आहे पिंक. आता बघूया कसा आहे. गाईज ही आहे आपली फ्रंट साईड. आणि बॅकला पण त्यांनी खूप छान क्रिस क्रॉस वाली डिटेलिंग दिली आहे. खूप छान. आणि साईडला इथे झिप दिलेली आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट यांनी इथे कप्स दिलेले आहेत. तर ते पहिल्या ड्रेसला पण कप्स हवे होते तर खूप छान आले असतं, ज्याच्याने तुम्ही खूप कम्फर्टेबल असता. तर आपण पॅन्ट आणि ओढणी पण याला ते पण बघूया. ही आहे ओढणी. ओढणी मला खूप आवडते. ओढणीला याला सुद्धा दिली आहे गोल्डन लेस. अशी दिसेल ती. आणि ही आहे पॅन्ट. सिंपल आहे, इतकं काही
काही नाही आहे. फॅब्रिक याचं ठीक ठीक आहे पॅन्टचं. ड्रेस आणि ओढणी छान आहे. तर आता आपण ट्राय करूया. गाईज खूप छान आलाय हा ड्रेस. खूप छान दिसतोय आणि एकदम लाईट वेट आहे. तुम्ही कुठेही केव्हाही वेअर करू शकतात. एकदम कम्फर्टेबल आहे. प्लस पॉइंट म्हणजे त्याला कप्स आहे. त्याला ब्रँडच्या ड्रेसेसला असतात तसे प्रॉपर पाईप वाले स्ट्रिप्स आहे. पहिला ड्रेस बघितला त्याच्या कम्पेअरला तर हा एकदम बेटर आहे. बिकॉज दोघांची रेंज एकदम सेम आहे. ऑलमोस्ट सेम आहे. तर त्याला हे लोकल स्ट्रिप्स जे अटॅच केलेले असतात ते, त्याला कप्स नाही. आणि याला हे असं सगळं आयनीचं घेत तुम्ही बघितलं असेल किती सुंदर आहे. तर मी सांगेल की तुम्ही हा ड्रेस ट्राय करायला हवाय. ओके गाईज, खूप झालं आता. आणि तुम्ही जर मला विचारणार दोघांपैकी कुठला घ्यायला हवा तर मी सजेस्ट करेल हा. बिकॉज हा एकदम कम्फर्टेबल येईल. मला तर आत्ता पण याला काढायचं मन नाही. तेच वाटतं याच्यावरच फिरू. आणि एकदम मस्त दिसतो पण खूप छान आहे. सो हा खूप छान आहे. तुम्हाला कुठला आवडला दोघांपैकी मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, स्पेशली सबस्क्राईब करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.